जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, एका कलाकाराच्या घरात चालली आहे शिफ्टिंगची लगबग. चला बघा यात आपल्या हाती काय काय लागतंय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. ट्रॉफी, चायनीज प्लेट्स, पुस्तकं राहिलेली आहेत. पुस्तकं करायची आहेत तुम्हाला? हां, पण झालेली आहेत. छान, सगळं झालेलं आहे, टेन्शन नाही. वा, उत्तम. हे वाक्य फक्त ते करा. हां, ताटं राहिलेली. ते पडेल हाताला लावली सेलोटेप. ताटं बाहेरच राहिली. ताटं बाहेर काय पसारायचं करायचं. पसारेच आपण करू ते करतात. हा बॉक्स इथे ठेवायचा. मध्ये नको नाचूस एक ईशा. काम करा, ईशा, हा माझ्या डोक्यावर ठेवा, मी खाली नेऊन ठेवते. ए बाहुबली, काय कुठे जाणार आहेस घेऊन तू? हा, तू का करणार आहेस हे सगळं? खाली टेम्पो आलाय ना. अगं टेम्पो आलाय, त्यासाठी माणसं पण. ही कशासाठी आली आहेत माणसं मला सांग? तुझ्या आईची भिशी उघडणार आहे का आज? नाही. तर त्याच्यासाठी आली. एवढं नका हसू. नवरा बायकोत भांडणं लागतील, एवढं नका हसू. हसका जो हसका उसकाच दात दिसता. हसो नका. ईशा एकदम घाबरवू नकोस त्यांना. थांब. त्यांना त्यांचं काम करू दे. झालेलं आहे तुमचं हे सगळं करून. ताटं पण नंतर हे करून ठेवा. ओके, चल. ईशा, मी एवढं काहीच बोललो नाही तुला. काय रडण्यासारखं काय झालंय? माणसं आहेत घरात. ईशा काय रिकाम वाटतंय हो घर. 8 वर्ष राहिलोय आपण. खूप आठवण येणार आहे या घराची. नाही, बरोबर आहे. पण आता नेहमी तूच म्हणायचीस ना की घर छोटं पडतं, 1 BHK छोटा पडतो. आता मोठ्या घरात चाललोय. आता खुश राहा ना. हा. ओ, नीट ठेवा ते. ठेवता येतं. या सगळ्या महत्वाच्या मौल्यवान गोष्टी आहेत. मौल्यवान म्हणजे तुम्हाला वाटेल मौल्यवान म्हणजे ईशा. पैसे जास्त असं नाहीये. ते मेमरीज असतात ना. आमच्या खूप आठवणी आहेत त्या गोष्टींना घेऊन. आरामात. ईशा, तुला सगळं नीट बांधलंय. बांधता येते. तू का करतेस सगळं? ईशा तू नको हलूस. तू एका जागेवर बस बरं. काय बस? बाईचं आयुष्य असं नसतं. रांधावाडा उष्टी काढा हेच करावं लागतं आम्हाला. तुमच्यासारखं बसून नाही चालत आम्हाला असं. ईशा, आठवड्यातले 4 दिवस आपण Zomato जेवण मागवतो. तू कधीच रांधा वाढला नाहीस किंवा उष्टा काढला नाहीयेस. तुमची हौस असते ती बाहेरचं खायचं. हे काय आहे बघा. ईशा, हे तुम्ही बांधलंय ना नीट? त्यांनी बांधलंय. हे ना. अगं ईशा, खोललंच कसा? हे काय आहे? ईशा, रॅप केलं होतं हे त्यांनी. काय आहे? तुम्ही काय बांधलंय तुम्हाला माहिती पण नाहीये. माहिती पाहिजे ना काय बांधतोय आपण. असं काय पण बांधलं तर तुम्ही चुकीचं म्हणजे तुम्ही प्रोफेशनल आहात मला माहिती आहे. पण तुम्ही नीट लक्ष ठेवून बांधायला पाहिजे. हे बघा, त्यांनी बांधलंय. महत्वाची गोष्ट आहे ही खूप. हो ईशा, पण त्यांना दाखवायला लागेल ना काय कशाला बांधतायत ते. हे बघा, सगळं केलंय त्यांनी. ईशा, एकांकिकेसाठी मिळालेली यांना ट्रॉफी. खूप प्रेम आहे यांचं एकांकिकांवर, या ट्रॉफीवर. माझी ट्रॉफी आहे. मी कॉलेजमध्ये असताना एकांकिका करायचो तेव्हाची ट्रॉफी मला मिळाली. पण तू कशाला खोललंस ते? त्यांना दाखवायची होती मला. अरे मी पण एकांकिका करायचो. आम्ही खूप एकांकिका मारल्या, पण मला कधी ट्रॉफीच नाही मिळाली. का? मी टेपऱ्या होतो ना, म्युझिक करायचो. हो, मी ऐकलंय तुमच्यासारख्या लोकांच्या जीवावर हे नागोबे मोठे होतात ना. ईशा, यांना मिळत नाही काही. तुम्ही लोक मोठे फेमस होता. नागोबे असा शब्द नाहीये मुळात. आणि मोठे होतो त्याच्या जीवावर मोठा झालोय मी. तो MD कॉलेजचा, मी कीर्ती कॉलेजचा. वेगवेगळ्या ठिकाणी एकांकिका तुम्हाला करायचो. कसं माहित? ते महत्वाचं नाहीये. तू अचानक लॉजिक नको शोधू. तू महत्वाचं काय तू लक्षात घे. ट्रॉफी कशाला हातात घेतलीस? त्यांनी रॅप केलेली तू खोललीस. दे त्याला ती व्यवस्थित. तुमची लाडकी ट्रॉफी आहे हो, म्हणून ठेवून द्या. ईशा, ती माझी महत्वाची ट्रॉफी होती. ईशा, झेलली का नाही तुम्ही? झेलली का नाही पटकन? मी तुमच्याकडे टोपी आहे म्हणून टाकली ना. अरे मग टोपी आहे म्हणजे तो काही क्रिकेट खेळतो का? प्रत्येक टोपी घातलेला माणूस क्रिकेट खेळायला चालला असं असतं का? मला वाटलं. सर, ॲक्च्युली मी क्रिकेट खेळायचो, पण आमच्याकडे ना ट्रॉफीने नाही खेळायचे, बॉलने खेळायचे.
म्हणजे बॉलने चांगलं खेळल्यानंतर मग ट्रॉफी द्यायचे घरी न्यायला, पण ट्रॉफीने खेळल्यानंतर बॉल नाही द्यायचे घरी न्यायला. बरोबर. वेगळंच होतं तुमच्याकडे. वेगळी तू आहेस, कशाला मरायला ट्रॉफी फेकलीस त्याच्याकडे? अहो, मी दाखवत होते हो फक्त, सॉरी ना. आता काय अरे याला अर्थ आहे का? हा? यांच्या गुरूंनी दिली होती ट्रॉफी. मग त्याला कशाला सांगतेस? सर आता हे परत रॅप करू का टेम्पोमध्ये टेकू म्हणून वापरू? रॅप कर. रॅप कर म्हणजे बांध. नीट ठेवा हा, ते खूप महत्वाचं आहे नको सांगू, आमचं. हा, राहू दे, माहिती आहे त्यांना त्यांनी महत्वाचं आहे. चांगलं रॅप केलं होतं, ते मी दाखवायला उघडलं. तुला गरजच काय ते करायची मला कळत नाही. त्यांनी व्यवस्थित केलं. बरे गुरूंनी दिलेली मी एकांकिका करायचो तेव्हाची, म्हणून महत्वाची ट्रॉफी होती मला यार. महत्वाचीच होती, मी फक्त दाखवायला उघडली होती, त्यांनी झेलली नाही ना. मॅडम मॅडम सर ऍक्टर बिक्टर आहेत काय? हो. पण मॅडम वाटत नाहीत अजिबात. नाही, कोणालाच नाही वाटत. लोक सगळे बाहेर जातो ना आम्ही, तर असं बघतात, वाकून वाकून सारखं बघत असतात, पण नाही ओळखला असं करतात. आता तर आम्ही ते सुपर मार्केटला गेलो होतो ना परवा आपण, किराणाचं सामान घ्यायला, तेव्हा तर एक माणूस म्हणाला, वो ऊपर का तेल निकाल के दो ना. मला वाटलं शॉपकीपर आहे. आयडी नव्हता तरी पण वाटलं यांना. एवढा एवढा ठसका लागण्यापर्यंत हसायला आलं तुम्हाला या जोकवर? एवढा ठसका लागला तुम्हाला? चिडू नका. चिडू नका म्हणजे हे काय आहे? मी नको ना सांगू त्यांना. ओळखत असतील त्यांनी, कार्यक्रम बघितला असता तर त्यांनी ओळखलं असतं ना. नसतील बघत कार्यक्रम. तुम्ही कार्यक्रम बघत नाही का मराठी? कुठला? मोठे 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 लोक बघतात. संदीप पाटील आहेत ना क्रिकेटर, त्यांना पण आवडतो हा कार्यक्रम. हास्य जत्रा, सोनी मराठी, कॉमेडी माहितीये ना. मग त्याच्यात पृथ्वी प्रताप. काय एक्सप्रेशन आहे? किती कुचके आहेत. पृथ्वी पता. ए, ए, ए. पृथ्वी प्रताप. काय रे सापडलं तुला रे? चिडू नका म्हणजे एवढं नाही ओळखत. नाही ओळखत म्हणजे? नाही ओळखत लोक तर नाही ओळखत. सगळे कसे ओळखतील? आपली ऍक्टिंग पण बरी नाहीये की ए, नाही? ईशा, हे काय बरी नाही ऍक्टिंग माझी? हा? आणि मुळात तुम्ही दोघं हे काय रे लावलंय? पुत्तिक प्रताप. चिडवत आहे मला? पुत्तिक प्रताप का बोललात? नाही नाही सर ऍक्च्युली आमच्या दोघांचा एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? माझी जीभ जड आहे, माझी हळकी आहे. माझी वय उचलता येत नाही. माझी ठेवता येत नाही. काय एक्सप्लेनेशन आहे हे? काय एक्सप्लेनेशन आहे हे? हा? नाही ओळखत, मला नाही ओळखत. नाही ओळखत तर चिडायचं कशाला? अरे मी नाही चिडत आहे ओळखत नाहीयेत मग म्हणून. काय करताय? माझ्यावर राग काढू नका उगाच. नको ना, तुम्ही तुमचं काम नीट करा फक्त. बाकी मला माहित नाही, तुटलं नाही पाहिजे परत काही. महत्वाचं सामान आहे, नीट मॅडम ठेवा. काही काळजी करू नका. आम्ही आहेत ना, आम्ही प्रोफेशनल आहोत. बरोबर बरोबर. आमची कंपनी आहे ना, हलवा आणि ठेवा. अलवानी ठेवा. हो. बरोबर. आम्ही तिकडनं आलो ना ह्या कार्यक्रमासाठी. बरोबर. या कामासाठी आम्हाला बोलवलंय ना. बरोबर. हलवा आणि ठेवा कंपनी आमची. बरोबर. मॅडम तुम्हाला गंमत वाटेल, पण आम्हाला दोघांना आमच्या कामामुळे आमच्या कंपनीमध्ये शमेश आणि प्रथमेश म्हणून ओळखतात. मस्त, मला पण आवडतात. श्रमेश आणि प्रथमेश माहिती आहेत. हा. पृथ्वी प्रताप नाही माहिती. मरायला इथे कसा सिंक्रोनाइज होतो रे तुमचा? पृथ्वी प्रताप एवढं कराल? उगाच आपलं काय हे नाटक करतायत उगाच आपलं. नाही ओळखत कोणी तुम्हाला? का नाही ओळखत? साध्या चेहऱ्याने ऍक्टिंग करायला काय होतं तुम्हाला? त्यांचा प्रॉब्लेम आहे, यांना ना नॉर्मल चेहऱ्याने नाही येत ऍक्टिंग. त्यांना दाढ्या मिशा काहीतरी लावायलाच लागतं. ओळखत नाही. जजेस पण ना यांना बक्षीस देत नाहीत, कारण का कोण था अंदर ऍक्टर पताही नाही, कोण था अंदर? कळतच नाही. जादूगर आहे मी. कोणता अंदर ऍक्टर म्हणजे? म्हणजे तुमचं तेच दिसतं ना अरे फक्त. ही कुठली मिशी लावते मला, तू कळत नाही रे? जरा शांत राहा. काही माझ्या चेहऱ्यामुळे झालेलं नाहीये. उगाच जरा ऐका ना. बाबा तुमचं काम नीट करा. एकही गोष्ट फुटली तुटली नाही पाहिजे, ते कळलं? आता तुटलं ना, तसं परत तोडू नका. सर मॅडम मी तुम्हाला किती वेळा सांगू, आम्ही प्रोफेशनल आहेत. आम्ही सगळं साहित्य नीट नेऊ. तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही आहे ना एकदा मॅडम, आम्ही एकदा 2 पोपट शिफ्ट केले होते. पोपट? हा. खरे खरे पोपट? नाही काचेचे.
हां हां पोपट पण नेलेत आमचं पण नीट न्या हा ए आपल्याकडे कुठे आहेत पोपट? नाही नाही आमचं पण सामान नीट न्या असं म्हणते ना मी. हे सगळं ना आम्ही कसं 8 वर्ष इथे राहिलो, आता 2 BHK मध्ये जातोय. त्यांचा आता थोडासा पगारवाढ झाली आहे, पण तरी जास्त मेकअप मध्येच जातो खर्च. त्यांना कमीच मिळतात म्हणून भाड्याचंच घर आहे. नाही आता नाही आपल्याला अजून घेता आलंय की नाही घर. लुक चेहऱ्यात प्रॉब्लेम आहे ना, गरीब दिसतो ना चेहरा. ए ईशा जरा गप्प राहा. काय उगाच काहीतरी बोलू नको. इकडे ठेव ते जरा आरामात ठेव. बघू हळू 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 काय होतं माहितीये, तुम्ही आता एक प्रोफेशनल आहात म्हणून ठीक आहे, पण मग आता ह्यांना पगार कमी आहे म्हणून आम्ही जर ऐऱ्या गैऱ्या असं कोणाला बोलवलं काम नीट करत नाही. ईशा असं ते कसं पण उचलतात असं गेले. आता ह्याच्यावर लिहिलंय ना फ्रगिले. तुझ्या बापाने लिहिलं होतं फ्रगिले. फ्रजाईल लिहिलंय ना त्याच्यात. नाजूक वस्तू आहे, काचेच्या वस्तू आहेत त्याच्यात. काचो का शोमान छो. हा ते नीट न्यायला पाहिजे. ईशा, ते असं जिन्यात असं 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 करून नाही न्यायचं. ईशा. काय होतं लोक ते साधे असतात ना, हे नाही करणार तसं. मग जिन्यात पाय बी अडखळा सोडून देतात. मी पडलो नाही पाहिजे, सामान पडलं तर ठीक आहे. ओडी बाबा रसगुल्ला असं हे लोक नाही करणार, पण लोकांचं होऊ शकतं ना असं. आवाज आला मग. आवाज आला म्हणजे काय झालं? ईशा आवाज आला ना, ईशा खुळखुळ आवाज आला. हा? त्याच्यात आवाज आला म्हणजे काय झालं ईशा? काय ईशा अख्खं झुंबर तोडलं ईशा आतमधलं. काय केलं? तुटलंय. अरे बावळट आहेस का तू? अरे तू आपटलंस ना आता. तुला अक्कल नाहीये का ईशा? सुमनताईचं झुंबर होतं हे. अच्छा सुमनताईचं होतं. तू ओळखतो सुमनताईला? ते सुमनताई नाव ओळखीचं वाटतं ना, म्हणून बोलला. तर सुमनताई ओळखीचं वाटतं, पृथ्वी प्रताप ओळखीचं नाही वाटत तुम्हाला? मला ओळखत नाहीत लोक तर एवढा राग धरून बसायचा नाही. अरे त्याच्यावर नाही चिडत आहे, तुझ्यावर चिडतोय. बावळट झुंबर तोडलास. तर सुमनताईच्या घरी रिनोव्हेशन चाललंय म्हणून आपल्याकडे ठेवायला दिलं होतं. आता काय सांगायचं तिला? मग त्याच्याबद्दल विचार करा ना. एकमेकांशी काय गप्पा मारत बसलायत? सुमनताईला ओळखता मला नाही ओळखत, हे काय करताय? आता काय करायचं? कसं सांगायचं सुमनताईला? मला काय माहिती कसं आपण सांगायचं. सांगूच या नको. लपून आपण सांगूया की आम्ही प्रोफेशनल लोकांना बोलवलेलं, त्यामुळे त्यांच्या हातून तर असं काही होऊच शकत नाही. म्हणजे ह्यांच्या हातून नाही झालंय आणि आम्ही तर कसं घरातच ठेवलेलं. मग तुम्ही नेतानाच ते तुटलं असं सांगूया. खोटं बोलायचंय आपण सुमनताईशी? ऍक्टिंग करायची. तुम्ही हवं तर दाढी मिशी लावून करा. अरे जमणार. येडीच काय घ्यायचा? फिरून माझ्या दाढी त्यांच्यासमोर. ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला नसेल जमणार मी करते. माझी पटते ऍक्टिंग. माझे डोळे बोलके आहेत ना माझे. ते खरं ते खरं. मॅडमचे डोळे खूप बोलके आहेत. म्हणजे ऍक्च्युली मॅडम ऍक्ट्रेस वाटतात, पण तुम्ही पुतळी पता. मजा येते का तुला नाव घ्यायला? सारखा कशाला मग पुतिक पताप करतो रे? जाऊ द्या ना, चिडचिड करू नका ना त्यांच्यावर. सामानाला हात लावा चला. अरे कशाला सामानाला हात लावायचा आहे? ए जरा शांत राहा. जरा थांब जरा स्थिर राहा. ए बाई कोण शक्तिमान आहेस तू? गोल गोल फिरायचंच असतं तुला. एका जागेवर बस, शांत राहा, नको काहीतरी तोडफोड करू. झालं तेवढं बास नुकसान. बस एका जागेवर, कुठेही बस, खाली बस, आत किचन मध्ये बस, कट्ट्यावर बस, आत कुठेही बस, शांत बस. करा एकट्याने. मग मी करणारच नाही आता काय. उठ उठ. शिर थांबत नाहीये. उठ ईशा उठ. उठ. कशावर बसलीयस बघ. कशाला बस बस म्हणालात मला? तुटल्या ना आता डिशेस. ईशा त्या तू तोडल्यास. कसला आवाज आला तो? कसला? त्या चायनीज प्लेट ज्या आईने आणल्या होत्या ना कर्नाटक वरून, त्या फुटल्या. त्यांची मसाज नाही झाली, हाडं नाही कडकड कडकड वाजली, त्या फुटल्या तू बसल्यावर. आता काय करायचं? ईशा जरा ना तू आज जा. ईशा तू आज जा. तू इथे थांबू नको, एक क्षण थांबू नको. करतच नाही मी. माझी ना काही गरजच नाहीये या घरात. सतत मला वाईट बोलत असतो माणूस. मी ना काही करत नाही आता. काहीच करू नको. तुम्ही सगळं तुमचं सामान असेल ना, आईने दिलेलं हे, ताईचं ते. मी फक्त माझ्या आईने दिलेले पडदे काढते. मग बाकीचा लॅपटॉप. ईशा माझा लॅपटॉप. ईशा 1.5 लाखाचा लॅपटॉप आहे ईशा माझा.
बापरे वादळ एल निनो इथे कसं आलं? कोण राजा राजवाड्यांच्या काळात हातीचा पाय म्हणून काम करायचीस? सगळं कसं पायदळी येतं ग तुझ्या? ही काय आहे? स्क्रीन तोडलीस तू लॅपटॉपची ईशा. इथे कोण ठेवता मग? अरे बावळट, आपण शिफ्टिंग करतोय ना, सामान इकडे तिकडेच असणार. तुला बघून चालता येत नाही का? तिकडे बस, चल. तिकडे बस, त्या सोफ्यावरती हलायचं नाही. काय एका करायचं जागेवर नाही, मी सगळं तुमचं सगळं तुटत ईशा, राहतं. ईशा, काय करायचं नाही. हा, तुटत. ना. साईस. एक्सक्यूज मी सर, ह्यांना इथून घालवा तुम्ही, प्लीज घालवा सर. आता ह्यातलं एकही सामान तुमच्या नवीन घरी जाणार नाही. काय ईशा? बसला बघ कसा सरपंच. सर सर एक सुचव काय, काय एक सुचव काय. सुसू आज जा, टॉयलेट तिकडे. यू डिझर्व इट. म्हणून कमी पैसे देतात तुम्हाला. जरा सांग, जरा काय काय डिझर्व काय? एक सुचवू का. सुचवू का? सॉरी, बोला. हा हा तुमचा सरपंच आहे ना, हा. त्याला कुठेतरी राम पाठवा. हे जर असं सुरू राहिलं ना तर आमच्या कंपनीच्या गाडीऐवजी म्युन्सिपाल्टीची घंटा गाडी बोलावं लागेल. चुरा चुरा कचरा कचरा, मग हलवा आणि ठेवा नाही, उचला आणि फेका होईल. मला ऐकू येत नाहीये, थोडं जोरात बोला. म्हणूनच हळू बोलत होतो. बावळट, जरा एका जागेवर शांत बस ना. जीव जाणार आहे का तुझा एकटी शांत बसलीस तर? बसलीच. ईशा मूर्ख आहेस का ग तू? नको ना काय करूच एकाच. ईशा तू जा ग. तू जा, चल. मी नाही जाणार. ईशा तू जा. मग मी नवीन घरात जाऊन लावायला थांबते. तू ऑलरेडी खूप लावलंयस. तू आता काही लावू नकोस. तू तुझ्या माहेरी जा. तू माहेरी जा. मी एक 4-5 वर्षांनी तुला घ्यायला येतो. तू जा. जा ईशा, ऐक माझं. ईशा निघ. ईशा तू लय तोडफोड केली. माझं घर आहे, मी नाही जाणार. ईशा तू 8-10 महिने पुढे जा. मी 2027 मध्ये भेटीन तुला. तू निघ ईशा. मी नाही जाणार. ए हिला रॅप करा. ए सेलो टेप लो रे, इसके मुंह को बांधो, इसको रॅप करो. करा. पहिला ये सामान बाहर निकालो इधर से. करा. ओ खरंच काय करताय? काय बाहेर काढ. अहो, बाहेर काढ. अहो, काय करताय? खरंच नाही करत. बरं बघता तुम्ही काय करताय? वा 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 वा, एकदम तोडफोड परफॉर्मन्स. ऍक्च्युली फ्रगीला असायला पाहिजे होता, पण एकदम रफ अँड टफ झाला. फारच मजा आली. विचार आपल्या हास्यरसिकांना की आज तू दाढी मिशी न लावता परफॉर्म केलंय, तर त्यांनी तरी आज तरी ओळखलंय का तुला प्रसाददा? अप्रतिम. फारच इंटरेस्टिंग विषय होता आणि मी खूप रिलेट केला तो, कारण ॲक्टर आणि ॲक्टरचं त्याच्या ट्रॉफीजशी असलेलं नातं काय आपण सगळे समजू शकतो. 2-2.5 वर्षांपूर्वीच मी नवीन घरात जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा हा सेम प्रसंग माझ्या घरी घडलेला आहे. प्रत्येक ट्रॉफी ते व्यवस्थित रॅप करतायत का नाही मी काळजीपूर्वक पाहत होतो. मंजू त्यांना सांगत होती की ये एकदम एकदम मतलब संभाल के, हाँ पूरी सब ट्रॉफीज वो सर का मतलब जान से प्यारे है वो सब चीज़ें उनके लिए, तो बहुत एकदम खबरदारी से करना पैक. कारण अरे नॅशनल अवॉर्ड फिल्मफेअर वारंवार मिळत नाही, ते मिळलं ते जपून ते म्हणून मी म्हटलं की मला खूप रिलेट झाला तो विषय. पण स्किट अफलातून फारच इंटरेस्टिंग विषय होता. हलवा आणि ठेवामधलं तुम्ही अख्खं स्किट हलवून टाकलं तुम्ही दोघांनी, मंदार आणि भोजने, आणि तू काहीच जागेवर ठेवलं नाहीस ईशा. त्यामुळे आणि विशेष म्हणजे पृथ्वी, मला आज दाढी मिशांशिवाय तुझं काम खूप आवडलं. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, मजा आली, मला खूप मजा आली. सोनाली ताई. फार गोड. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतके बोलके हलवा आणि ठेवावाले मला कधी बघायला मिळाले नाहीयेत. तुम्ही खूप दयाळू हलवा आणि ठेवावाले. ईशा, एखादं भांड लवंडावं तडमडावं तशी तू घरभर जी घरंगळत सुटली होती. अप्रतिम अप्रतिम. म्हणजे विचारच कोणी करू शकणार नाही अशा जागी जाऊन तू धडकलीस. म्हणजे असं नंतर नंतर आम्हाला धडधडायला लागलं की काही उरतंय का नाही. आणि त्याचबरोबरीने कितीतरी दिग्गजांची आठवण आली ज्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करावा लागतो. त्यांची वाद्य अनेक वेळेला इतक्या विचित्र अवस्थेत पोचलेली आहेत, फ्रजाईल असं लिहून सुद्धा. संदीप पाटील सर आहेत, त्यांच्याकडे माझी खात्री आहे क्रिकेटचं सामान नीट सुरक्षित पोचत असेल का याचे अनेक किस्से असतील. कोणाची बॅट कुठल्या स्थितीत कुठे पोचली असेल काय माहिती. तुमची अवस्था बघून तुम्हाला नमन. आपल्याकडचे ॲक्टर ॲक्ट्रेसेस तर व्हेरिएशन्स देतातच, पण आज वेगवेगळ्या फुटण्याचे आवाज बांगरनी ज्या व्हरायटीने दिले वा 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 दादा. येस येस. त्यासाठी बांगरसाठी पण टाळ्या वाजल्या.
आणि आता सोनालीताईंनी संदीप सरांचं नाव घेतलंच आहे, पण त्यांनाही विचारा त्यांचा असा एखादा किस्सा आहे का आणि त्यांना प्रहसन कसं वाटलं? अप्रतिम म्हणेन मी. आणि हे जे तुम्ही आत्ता दाखवलं हे आमच्या घरात चिराग आणि रियाना रोज करत असते. अगदी मी त्याला पण माहिती आहे आणि दम खात असते माझ्या बायकोचा, पत्नीचा, दीपाचा. हे रोज आमच्या घरी घडत असते. पण खरंच खूप मजा आली. थँक्यू सो मच सर. थँक्यू टीम. कीप इट अप. मंडळी, आता आपण अनुभवणार आहोत विनोदाची खोली, कारण आता मंचावर येत आहे कुटुंब कोहली. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. अगं नाही, मी शाळेत नाही आहे. हो हो, बाहेर आलो आहे मी. हो, शासनाचं काम आहे ना. हो हो, अर्धा दिवस मुलांना शिकवायचं आणि अर्धा दिवस मग शासनाचं काम आहे. जनगणना आहे ना त्याच्यावर. जनगणना आहे ना. जे मला म्हणता पण येत नाही ते काम करायला मला दिलेलं आहे. हो अगं, ते आमचे शाळेचे मुख्याध्यापक आहेत ना, प्रसाद ओक सर, त्यांनीच ही टोपी घातली. हल्ली ते टोप्या घालतात. हो हो, म्हणजे मूळ छंद तोच आहे त्यांचा, टोपी घालण्याचा. अभिनय टाइमपास म्हणून करतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी मला अशीच टोपी घातली होती, धिन ताक नावाची. हो, ते रेग्युलरली मला टोप्या घालत असतात. गेल्या महिन्यात पण त्यांनी टोपी घातली होती. त्यांच्याकडे एक कन्व्हिन्स करण्याची वेगळीच ताकद आहे. समोरच्याला खरंच वाटतं की असं होऊ शकतं. आता संदीप पाटील सरांनी जसे 6 4 मारल्या होत्या एका ओव्हरमध्ये विलिसला, तशा त्यांनी मला सांगितलं तू मारू शकतोस. मला MCAच्या गेटवर पाठवलं त्यांनी. वॉचमननी तुडवला तेव्हा मी परत आलो. पण त्या क्षणाला ते खरं वाटतं, त्यांच्याकडे ती ताकद आहे म्हणून कदाचित ते मुख्याध्यापक असतील आणि मी साधा शिक्षक असेल. हो, तर आता हे मी रात्री उशीर होईल, गणगणना काम करून मी नंतर येतोच आहे. होय हो हो हो. अगं नाही ग, एकदम थकून गेलो ग, पाय बी एवढे ठेवलास. ऐक घरात कोणी आहे का? शासनाचं काम आहे, घरात कोणी आहे का? ही सांगू, ही सांगेल. लावली लावली कोली, लावली लावली कोली, लावली लावली कोली, लावली लावली कोली, लावली लावली कोली. दार उघडं आहे, घरात कोणी असेल तर या. घरात नमस्कार. अरे बापरे, नमस्कार नमस्कार. उलटच झालं. म्हणजे नेहमी पाहुणे इथून येतात आणि मग घरातले इथून येतात. हे उलट झालं. मागून कसे काय आलात तुम्ही? आम्ही खाली राऊंड मारत होतो. आम्ही खाली राऊंड मारत होतो. आम्ही खाली राऊंड मारत होतो. मी गोल फिरत होतो खालीच. अरे वा वा वा, छान. व्हेरी गुड व्हेरी गुड. थोडंसं ऑड वाटलं मला. म्हणजे मी आधीच आलो. व्हेरी सॉरी. मी ऑकवर्ड वाटलं मला जरा. हरकत नाही, स्किट आहे, परत नव्याने करूया. म्हणजे बसा बसा. अरे बाबा, अरे तुम्ही कधी आलात? अरे तुम्ही कधी आलात? अरे तुम्ही कधी आलात? वेलकम, प्लीज जॉइन अस. अरे बापरे, खूपच फनी फॅमिली आहे तुमची. खूप आवडलं मला. मी ॲक्च्युली शासनाचं काम घेऊन आलेलो आहे. जनगणनेचं काम आहे माझं. हे चुकले. हे जनगणना म्हणाले. नाही नाही, हे जनगणना म्हणाले. नाही नाही, हे गंजनाना म्हणाले. नाही नाही, हे जांग्याना बोलले. हे चुकले कारण हे खूप गॅपने परत आले. हे गॅपचं असं काही नसतं इकडे. पण ॲक्च्युली मला जो शब्द म्हणता येत नाही तो तुम्हाला अजिबात म्हणता येत नाही एवढं. असं जरा शासनाचं काम आहे
त्यामुळे जरा महत्त्वाचं काम आहे. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. महत्त्वाचे प्रश्न आहेत. चौथं घर आहे खरं तर. थकून पण गेलोय मी, तर पटापटा आवरूया आपण. तुमची नावे काय? मी शिवाली. मी भिवाली. मी पावली. मी आवली. नाही नाही नाही, मी तुमची नावे विचारली. आम्ही आमची नावेच सांगितली. ही नावे आहेत तुमची? मी शिवाली आवली कोली. मी भिवाली आवली कोली. मी पावली आवली कोली. मी आवली लावली कोली. खूप छान नावं आहेत तुमची. तुम्ही पोटात असताना तुमची सगळ्यांच्या आया काय ऑर्केस्ट्रात गायच्या का? पडला. ॲक्च्युली पडला. हरकत नाही. हां, ॲक्च्युली मी तुम्हाला तुमची नावे विचारलेली आहेत. काय म्हणालात नावे तुम्ही? मी शिवाली आवली कोली. बस, बस, बस. भिवाली आवली कोली. मी पावली आवली कोली. मैंने तो पहले कह दिया आवली लवली कोलिया. हे एकटे पंजाबचे आहेत? अख्खी फॅमिली इकडची आणि एकटेच पंजाबचे असं वाटतंय मला. बरं, ही एवढी नावांची माझी हे पण नाही आहे, तो चौकोन पण नाहीत तेवढे. त्यामुळे आपण हे पटापटा नंतर मला सांगा तुम्ही नावं काय आहेत ती. बरं, नावं झालेली आहेत. बरं, मला सांगा तुमचं घर तुमच्या मालकीचं आहे का? नाही, आमचं घर बाबांच्या मालकीचं आहे. हो, आमचं घर माझ्या पण बाबांच्या मालकीचं आहे. आमचं घर या दोघींच्या बाबांच्या आणि माझ्या नवऱ्याच्या मालकीचं आहे. नाही नाही बाळा, माझं घर तुमच्या मालकीचं आहे. नाही बाबा, आपलं घर तुमच्या मालकीचं आहे. नाही नाही, तुमच्या मालकीचं आहे. नाही नाही, तुमच्या मालकीचं आहे. नाही नाही, तुमच्या मालकीचं आहे. असं काय करताय? हे घर तुमच्या मालकीचं आहे. नाही, तुमच्या मालकीचं घर तुमच्या मालकीचं आहे. तुमच्या मालकीचं आहे. तुमचं घर- अरे गप्पा बसा. इमोशनल धुरंदर गप्पा बसा जरा. मुळू 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 हे काय मुळू मुळू मुळू. हे काय करतायत? ते मुळू मुळू रडतायत. असं कोण रडतं? मुळू 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 हा? पावली रडतात. असं नका करू, नका करू. तुमच्या मुळू मुळू नंतर माझं सुजू सुजू होईल ना. पडला. वारंवार पडतायत. हे असं नका करू. हे बघा, तुम्ही ना हे फार बिभत्स वाटलं. कृपया हे करू नका. फार जबाबदारीचं काम आहे. मी ना खूप उन्हातून आलेलो आहे, त्यामुळे जरा मला शांतता हवी. पटापटा मला उत्तरं द्या, म्हणजे मी जायला मोकळा. हां, प्लीज जरा. हां हां. तर मला सांगा तुमची वय काय? कशी वय न्यायची मला सांगा बघू. ह्याच्यात कुणाचं काय वय हे कसं कळणार मला सांगा. एवढं घाईघाईत नको. एवढी घाई करू नका. 3.5 मिनिटात सीट संपेल. पुढे काय करायचं मग आपण? ओहो, पडलं. हरकत नाही. ए बाळा, तू जरा हुशार दिसतेस. तू तुझं वय काय ते सांगा. एक दिस सावकाश सांग, घाई नको. सांग. माझं ए बाळा, एवढं नको. एवढं नाही बाळा. नॉर्मल स्पीड जो आहे ते सांग. तुझं वय काय? मी दिवाळीपेक्षा 17 मिनिटांनी लहान आहे. मी शिवालीपेक्षा 17 मिनिटांनी मोठी आहे. मी शिवालीपेक्षा 17 मिनिटांनी लहान नाही आणि दिवाळीपेक्षा 17 मिनिटांनी मोठी नाही. मी यांच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. आय एम जस्ट 40 years old millennial boy. आय कार्ड आहे ना, ते काढेन आणि स्वाईप करेन. एवढंच सांगतो मी. स्वाईप करेन. सांगा त्यांना. हे आय कार्ड काढून स्वाईप करतील. आता नका सांगू, नंतर समजून सांगा ना. माझ्याच समोर काय सांगताय तुम्ही? तुम्हाला मी नंतर समजावून अरे, हो सांगते. थांबा ना जरा. मुळात आवाज कसा आहे तुमचा? थांबा ना जरा, प्लीज थांबा. मी ना तापलंय माझं, कळलं का? डोकं तापलंय. प्लीज अंत पाहू नका माझा. मी खूप शांत आहे, अजूनही शांत आहे मी. ह्यांचे डोळे कमी करा, मला आवडलेले नाहीत डोळे त्यांचे. बोट घालेन डोळ्यात. बंद कर, नको करूस बाळा. हा? ठीक आहे, पुढचा प्रश्न नीट ऐका जरा, कळलं? हां, बरं. मला सांगा तुमच्या घरात बाथरूम आहे का? झाली असतं तर लगेच जा. अरे झाली नाही मला विचारलं. प्रश्न असतात तसे. बाथरूम. ए बाळा, तू सांग, बाथरूम आहे का तुमच्या घरी? आहे, पण मी आज आंघोळ नाही केली. हो, मी पण आज आंघोळ नाही केली. हो, मी पण आज आंघोळ नाही केली. मी पण अंघोळ नाही केली. चला आंघोळीला जाऊया. चला आंघोळीला जाऊया. चला आंघोळीला जाऊया. चल तुला नाव घालतो. चल. काय रे पाळणा का रे? नाव घालतो ते. आणि मी तुझ्याबरोबर कशाला येऊ आंघोळीला? आंघोळ करायची असेल तर मी एकट्याने करेन. आंघोळ एकट्यानेच करायची असते, कळलं? सांगतोय तर प्रश्न आहे का बाथरूम एवढं सांगा ना. काय होतंय, प्रश्न विचारल्यावर तुम्ही इतर फापट पसारा करू नका. हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या. बाथरूम आहे का? हो, संपला. नाही संपलं, एवढंच आहे.
आमच्या बाबाकडे बाथरूम आहे, माझ्या आईकडे बाथरूम आहे, एवढं नका बोलू, कळलं का तुम्हाला? फापट पसरा लावू नका, खूप बोलू नका. हा ओके ठीक आहे, हरकत नाही. मी तुम्हाला आता प्रश्न विचारला म्हणजे बाथरूम आहे असं लिहू का? शाबास. हा आता मला सांगा, तुमच्याकडे गाडी आहे का? नाही, आमच्याकडे गाडी नाही आहे. आमच्याकडे गाडी नाही आहे. आमच्याकडे गाडी नाही आहे. माझ्याकडे आहे गाडी. एक यांच्याकडे गाडी नाहीये, तुझ्याकडे गाडी आहे, असं कसं? भगवंताने दिलेले हे 2 पाय म्हणजे 11 नंबरची गाडी. पेन खुपसेन आणि कच्च कच्च करेन तेव्हा कळेल का? सू पेन तुझ्या पायात सामाजिक मला नको सांगूस, कळलं? ए डोक्यात जातोय हा माझ्या, डोक्यात नको जाऊ, सांगू ठेवतोय. अरे कोण आहेत ही लोक यार, कोण आहे? मी शिवाली आवली कोहली. मी बिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. तू तर हमणाच कह देऊ आवली लवली कोहली. उठ आणि जा अहमदाबादला, जा तिकडे, असं असं करत जा अहमदाबादला. जे प्रश्न विचार त्याची उत्तर द्या ना, भलता कशाला बोलताय तुम्ही आणि एकत्र कशाला बोलताय रे? हा एकाला प्रश्न विचारल्यावर चौघे का उत्तर देताय? तुमच्या कुटुंबाचा कॅरम आहे का? सांगा ना. तुमच्याकडे बोरी पावडर आहे का? हा स्ट्रायकर हलत नाहीये. सट 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 मारेन आणि ना तुझा बोर्ड फोडे ना, सांगून ठेवते मी, कळलं? सट सट मार. सांगा याला. साठ 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 मारतील आणि काही पाठांतराचं टेन्शन नाही, तीच वाक्य तिथे बोलायची, काही नाही, बिनधास्त चाललंय आयुष्य. मी सांगतोय त्या प्रश्नांची उत्तर द्या रे, असं नका रे करू. माणूस थकून जातो ना रे. काय उत्तर देऊ त्या ओक सरांना? ते फक्त येतात, काय रे झालं का काम नाही, एवढंच बोलतात रे, पुढचं काही बोलत सुद्धा नाहीत. माहिती असं नका करू यार, फेस करावं लागतं. बरं ठीक आहे, पुढचा प्रश्न. बरं तुमच्या घरात टीव्ही आहे का? हो आहे. आमच्या घरात टीव्ही आहे, त्यावर मुसळधार मनोरंजन पण आहे. आमच्या घरातल्या टीव्हीवर मुसळधार मनोरंजन आहे. आमच्या घरातल्या टीव्हीवर मुसळधार मनोरंजन आहे. तुला काहीच बोलायचं नाही याच्यावर? नाही, का? कारण मुसळधार मनोरंजन 3च दिवस आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर. अरे प्रमोशन करायला आलोय का इकडे? अरे प्रश्न विचारला, उत्तर हो किंवा नाही एवढंच द्या ना. कशाला फापट पसरा लावताय तुम्ही? अरे काय करू यार असं? अजून 10 घरं करायची आहेत रे, 2 तास उरलेत ना. मी पाया पडू का तुमच्या? एक मिनिट, त्याला मारल्यावर तुम्ही का ओरडताय? आवलीला दुखली ते बघून मला पण दुखली. आवलीला दुखली ते बघून शिवालीला दुखली, ते बघून बिवालीला पण दुखली. आवलीला दुखली ते बघून शिवालीला दुखली, ते बघून बिवालीला दुखली, म्हणून पावलीला पण दुखली. काय झालं हसायला? मला दुखलीच नाही, मी ऍक्टिंग केली. जाळेन तुझं नाट्य शिबिर, तुझं ऍक्टिंगचं नाट्य शिबिर जाळेन मी. तू माझा अंत बघतोय, मारेन असं करून मी तुला. शिक्षक बिक्षक बघणार नाही, मी मारेन. किती अगोर यार. आल्यापासून पाणी तरी विचारलं का रे? एक व्यक्ती दुपारच्या 2च्या उन्हात येतो, पाणी तरी विचारा मला. तुम्हाला पाणी हवी? तुम्हाला पाणी हवी? तुम्हाला पाणी हवी? घोटू घोटू. घरी जातो का? गोटू 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 पाणी मला नकोय तुमचं पाणी. प्रश्नाची उत्तर द्या, मला मोकळं करा रे, बाकी काही नकोय. बरं मला सांगा, तुमच्या घरात इंटरनेट आहे का? नाही. तुम्ही आम्हाला हॉटस्पॉट देता? देता का हॉटस्पॉट तुम्ही आम्हाला? तुम्ही देता का आम्हाला हॉटस्पॉट तुमचा? मी हॉट आहे, तुझा स्पॉट देतो का? वाजलं रे? डोमलाचा हॉट आहे, चेहरा बघ तुझा. शेवटचा प्रश्न उत्तर द्यायचं. कंप्लेंटच करतो शासनाकडे तुमची. हा घरात एकूण किती माणसं आहेत तुमच्या? पटापट उत्तर द्या. 12 माणसं आहेत या घरात. काय नावं काय त्यांची? शिवाली आवली कोहली, बिवाली आवली कोहली, पावली आवली कोहली, आवली लवली कोहली, माझे आजोबा लवली टवली कोहली, माझी आजी कवली लवली कोहली, माझी भाऊजाई टिवली बावली कोहली, माझा भाऊ भाऊ लवली कोहली, माझी आत्या घावली लवली कोहली, माझा काका मवाली लवली कोहली. एवढी माणसं या एका घरात राहतात? नाही. मग कुठे राहतात? आमच्या घरात. मग हे कोणाचं घर आहे? प्राजक्ता माली.
ते घरच तुमचं नाहीये? नाही. म्हणजे तुम्ही माझ्यासारखेच असे पाहुणे म्हणून या घरात आलात? कशाला गेली 15 मिनिटं बोलताय माझ्याशी? नाहीतर मग स्किटच नसती झाली. अरे खड्ड्यात गेलं स्किट करण्यासाठी इकडे आलोय का मी? अरे इकडे जनगणना करायची म्हणून आलोय ना इकडे. माली माली बघ तुझ्या घरी कोण आली. निघा वाचवेन आता, निघा इकडून, निघा. एकत्रच जाऊया, चला करूया चाली चाली. मारे ना. तुमची बॅग राहिली. जोरदार टाळ्या. खूपच मजा आली, धमाका. आता बघूया हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे तुमच्या परफॉर्मन्सवर. येस प्रसादा. अप्रतिम. मला गंमत वाटते आपल्या मेकअप डिपार्टमेंटची की इतकी वर्ष ही सिरीज चालू आहे पण तुमच्या चौघांचा लुक इतका कन्सिस्टंट आहे, त्याच्यात जरा सुद्धा फरक नाही. आणि लुकमध्ये फरक पडू द्यायचा नाही हे ज्या माणसामुळे आपण शिकलो तो माणूस आज आमच्या बाजूला बसलाय. सम्याचं कॅरेक्टर हे अत्यंत फ्रॉड कॅरेक्टर होतं या स्किटमधलं, कारण अशी कुठली शाळाच असू शकत नाही ज्याचा मुख्याध्यापक मी आहे. आणि फक्त माझ्या टोप्यांवर बोलतोय म्हणून तू एक टोपी घालून आलास, बाकी तर काही शष्प लॉजिक नव्हतं. ऊन आहे म्हणून तुम्ही दिला. काही ऊन बिन काय नाही. एक 4-5 वाक्य या गरीब माणसावर बोलता यावी. बाकी तुमच्या चौघांचं फॅन्टॅस्टिक. मजा आली वंडरफुल. थँक्यू. सोनाली ताई. मी काहीच बोलू शकत नाही, माझा हसून हसून आवाज बसला. कमालीचे वेडे आहात तुम्ही सगळेजण. खूप मज्जा आली. खूप दिवसांनी तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघायला मिळालं या स्किटमध्ये. आणि प्रत्येकाचं काहीतरी अतरंगी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आहे. खूप मजा आणली तुम्ही सगळ्यांनी. खूप मस्त. वा 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 ताई. आपल्या आजच्या स्पेशल पाहुण्यांना सुद्धा विचारूया त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. संदीप सर. अवली पावली म्हणेन मी आज. खरंच तुम्हाला सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. IPL चालू असते पण तुम्हाला खोटं वाटेल, मी IPL बघत नाही पण महाराष्ट्राची हास्य जत्रा बघतो. खरंच इकडे येऊन मला खूप बरं वाटलं. खूप दिवस माझी इच्छा होती मनात यायची पण काही आज योगायोग जुळला. आणि खरंच मी सर्वांना सांगतो की असंच तुम्ही हसवत राहा आणि आम्ही हसत राहू. थँक्यू. थँक्यू सर. तुमच्या तोंडून आमचं कौतुक ऐकताना मला फार फार भारी वाटतं. थँक्यू. चिराग, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? खूपच छान. खूप मोठा फॅन आहे मी तुमच्या सगळ्यांचा. आणि मेन म्हणजे ॲज अन ॲक्टर तुमच्याकडनं खूप शिकायला मिळालं आज, त्यामुळे थँक्यू. थँक्स अ लॉट. अँड थँक्यू टीम. कीप इट अप.